अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत आता रंगत आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार या बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत. तर या पोटनिवडणुकीसाठी तब्बल 19 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी असा भाजपचा प्रयत्न होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तशी इच्छाही बोलून दाखवली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता ही निवडणूक बिनविरोध न होता सुनेत्रा पवार यांच्या विरोधात 20 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी न होता काहीशी रंगतदार होऊ शकते. सध्याच्या घडीला सुनेत्रा पवार यांचे पारडे जड मानले जात असले तरी लक्ष्मण हाके रिंगणात उतरल्यास बारामतीच्या पोटनिवडणुकीत रंजक घडामोडी पाहायला मिळू शकतात. बुलढाण्यातील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची भेट घेतल्यानं त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाची चर्चा रंगली होती. त्याच अनुषंगानं त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बोंद्रे यांची जीभ घसरली. चिखलीचे माजी आमदार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी महिलांचा नामोल्लेख करत दिलेलं उदाहरण वादाचा मुद्दा बनलंय. तुम्ही काँग्रेस सोडून शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहात का या प्रश्नावर स्पष्टीकरण देताना राहुल बोंद्रे यांनी जी कोणी महिला असते जिला दाखवावं लागतं की ती पतिव्रता आहे, ती मोठं कुंकू लावते आणि मोठं मंगळसूत्र घालते असं म्हणत वादग्रस्त वक्तव्य केले. तसंच देवीची यात्रा होती, यात्रेविषयी चर्चा झाली, यात्रेत झालेली ही भेट होती, त्याशिवाय काहीच नव्हतं असं त्यांनी म्हटलंय. दरम्यान राहुल बोंद्रे यांच्या या महिलांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. टीव्ही आणि मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात एक अभिनव उपक्रम राबवला जाणार आहे, ज्यामध्ये संध्याकाळी 7 ते 9 या वेळेत सर्वत्र 2 तास टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवले जाणार आहेत. गावात भोंगा वाजवून या वेळेची सूचना दिली जाईल. तसंच एका अधिकाऱ्याला एक गाव दत्तक देत यावर देखरेख ठेवली की नाही हे पाहावं लागणार आहे. जिल्हाभरातील 760 ग्रामपंचायतींचा यामध्ये सहभाग करून घेणार असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी सांगितलं. शिवाय जिल्हा परिषद शाळेत पुन्हा एकदा सेमी इंग्लिश पॅटर्न राबवला जाणार आहे. तसंच वाचन संस्कृती वाढावी यासाठी वाचन मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या अभिनव उपक्रमाची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू असून या निर्णयाचं स्वागत केलं जात असल्याचं बोललं जातंय. भोंदूबाबा अशोक खरातचे एकापेक्षा एक कारनामे रोज समोर येत आहेत. त्यातच अशोक खरात नॉमिनी असलेल्या 132 बँक खात्यांच्या प्रकरणाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राहता येथील समता पतसंस्थेत 100 तर सिन्नरच्या कुंदेवाडी येथील जगदंबा पतसंस्थेत 32 खाती असल्याचं समोर आले. या प्रकरणी जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी याबाबत धक्कादायक माहिती देत ही कबुली दिली आहे. शिर्डी पोलिसांनी बँक खात्यांसंदर्भात चौकशी केली असता सर्व 32 खात्यांना अशोक खरात नॉमिनी असल्याचं पुढे आले. तर 32 खात्यांमध्ये 2,74,00,000 रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती आहे. खरात याने स्वतः सगळी कागदपत्र देऊन खाती उघडली. सोबतच खरात याने सर्व खात्यांची जबाबदारी घेतली होती अशी माहिती देखील समोर आली आहे. मात्र ज्यांच्या नावाने ही खाती उघडली गेली त्यांचा आणि पतसंस्थेचा कधीच प्रत्यक्षात संबंध आला नाही. खरात यांनीच पैसे टाकले आणि कालांतराने काढून घेतले. खरातच्या प्रभावामुळे माझ्याकडून चूक झाली अशी कबुली जगदंबा पतसंस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी दिली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं रिक्त झालेल्या जागेवर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याचं बारामतीत नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात जय पवार यांनी विविध मुद्दे मांडले. जय पवार यांनी यावेळी ही बारामती दादांची आहे, तुमच्यामुळे दादा होते. 28 तारखेला थोडंसं रडलो, मात्र हे दादांचं रक्त आहे, शेवटपर्यंत थांबणार नाही असं त्यांनी म्हटलं. यावेळी जय पवार बोलताना भावनिक झाल्याचं दिसताच कार्यकर्त्यांकडून न रडण्याचा सल्ला देण्यात आला. त्यावेळी जय पवार यांनी मी तुमच्या समोरच रडू नाहीतर कोणासमोर रडू, दादा आपल्यात नसतील पण दादा आपल्या हृदयात आहेत असं म्हणत त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. बारामतीमध्ये विकास कामं दिसतात ती फक्त दादा आणि साहेबांमुळेच असं म्हणत अजितदादांनी केलेल्या कामाची आठवण करून देखील त्यांनी दिली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम देशभरातील घरगुती व व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठ्यावर झाला आहे. मात्र असं असलं तरी आता इंडियन ऑइलकडून घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येते.
सध्या दररोज सुमारे 28 लाख गॅस सिलेंडर वितरित केले जात आहेत, जे भौगोलिक आणि राजकीय तणावाच्या पूर्वीच्या नेहमीच्या पातळीप्रमाणे आहेत. ग्राहकांनी गॅस रिफिल बुक करण्यासाठी SMS आणि IVRS सारख्या डिजिटल पद्धतींचा वापर करावा, असं आवाहन इंडियन ऑइल कंपनीकडून करण्यात आले. सध्या सुमारे 87% नोंदणी डिजिटलच्या माध्यमातून होत असल्याचंही सांगण्यात येते. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाला 36 दिवस झाले आहेत. मात्र अमेरिका किंवा इराण मागे हटण्यास तयार नाहीत. या दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला एक इशारा दिलाय. इराणनं दिलेल्या वेळात होर्मुझची सामुद्रधुनी सुरू न केल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर पोस्ट करून वेगात वेळ जात असल्याचं म्हटलंय. अमेरिकेनं करार करण्यास आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास 48 तासांचा वेळ दिलाय, तर दुसरीकडं इराणनं ट्रम्प यांचा अल्टिमेटम फेटाळून लावत त्यांचा निर्णय असहायता दर्शवत असल्याचं म्हटलंय. गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव सुरू आहे. त्यातच आता पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट धमकी दिली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांशी बोलताना जर भारताने कोणता कट रचून पुन्हा एकदा पाकिस्तानच्या विरोधात कोणतेही ऑपरेशन केले तर आता आम्ही थेट कोलकात्यापर्यंत घुसून हल्ला करू, अशी धमकी दिली आहे. तसंच जर भारतानं हल्ला केला तर पाकिस्तानचं प्रत्युत्तर जलद, विचारपूर्वक आणि निर्णायक असेल, असंही त्यांनी म्हटलंय. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सनं गुजरात टायटन्सवर 6 धावांनी मात केली आहे. एक वेळ गुजरातचा विजय सोपा वाटत होता, कारण त्यांनी विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत केवळ 15 धावांची गरज होती. पण राजस्थानच्या जोफ्रा आर्चर आणि तुषार पांडेनं सामना फिरवला. 6 चेंडूत गुजरातला 11 धावांची गरज असताना तुषार पांडेनं अतिशय अचूक गोलंदाजी केली. त्यानं शेवटच्या षटकात केवळ 4 धावा खर्च करून गुजरातच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आणि राजस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राजस्थानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो लेग स्पिनर रवी बिश्नोई. बिश्नोईनं 4 षटकात 41 धावा देत गुजरातच्या 4 महत्त्वाच्या फलंदाजांना तंबूत धाडलं. पंजाबी गायिका आणि अभिनेत्री सुनंदा शर्मा हिच्या गाझियाबादमधील एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान धक्कादायक घटना घडली आहे. कॉन्सर्ट पाहायला आलेल्या एका तरुणानं सुनंदा हिला स्टेजवर येऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान गायिका भर कॉन्सर्टमध्ये जोरात किंचाळली. सुनंदाच्या मायक्रोफोनमुळे तिचा तो आवाज संपूर्ण कॅम्पसमध्ये घुमला. त्यानंतर ती घाबरून बॅक स्टेजवर पळून गेली. कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्या तरुणाला तात्काळ घटनास्थळावरून पकडलं. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तसंच या घटनेनं कलाकारांच्या सुरक्षेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केलेत.